आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 9 एप्रिल 2026चं महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण राज्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत 2025-26 करता संकलित चाचणी 2 पॅट 2 च्या शाळा भेटी आयोजनाबाबत तसेच काय बदल झालेला आहे त्या वेळापत्रकामध्ये. हे परीक्षा आता 11, 16, 22 एप्रिलला होणार आहे. प्रथम भाषा पहिला पेपर होणार आहे 11/4/2026ला. दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 8वी, 7वी, 8वी आणि दुसरा पेपर होणार आहे दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी 16/4/2026ला आणि तिसरा पेपर होणार आहे पॅटचा दुसरी ते 8वीसाठी 22/4/2026ला. अशा प्रकारचे अंमलबजावणी थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहे. दुसरी अपडेट पाहूया. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहस्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन नियमात मोठा बदल, वारसदारांना दिलासा. निवृत्तीवेतन सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला असून निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विशेषतः मृत निवृत्तीवेतनधारकांच्या वारसदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. काय आहे नवीन निर्णय? नवीन शासन निर्णयानुसार जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नामनिर्देशित वारसदाराने आता मृत्यूच्या तारखेपासून 5 वर्षाच्या आत अर्ज सादर केल्यास त्याला हयातकालीन थकबाकी रक्कम एरियस मिळू शकते. हा अर्ज अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा संबंधित कोषागार कार्यालयात सादर करावा लागेल. आणि आता काय बदल झाला? पूर्वी ह्या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा कालावधी फक्त 1 वर्ष इतका मर्यादित होता. अनेक वारसदारांना माहिती अभावी किंवा इतर कारणामुळे वेळेत अर्ज करता येत नव्हता, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते. आता हा कालावधी वाढवून 5 वर्ष करण्यात आला आहे, ज्यामुळे अधिक पात्र वारसदारांना लाभ मिळणार आहे. 5 वर्षानंतर अर्ज केल्यास काय होईल? जर वारसदाराने मृत्यूच्या तारखेपासून 5 वर्षांनंतर अर्ज सादर केला तर अशा प्रकरणात थकबाकीची मागणी अमान्य केली जाईल. संबंधित वारसदाराला याबाबत अधिकृतपणे कळवले जाईल. वारसदारासाठी महत्त्वाच्या सूचना. मृत्यू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करा. आवश्यक कागदपत्रे, मृत्यू प्रमाणपत्र, ओळखपत्र, बँक तपशील तयार ठेवा. अर्ज योग्य कार्यालयातच सादर करा. अर्जाची पावती, रसीद जतन करून ठेवा. निर्णयाचा फायदा कोणाला? राज्य सरकारी निवृत्तीवेतनधारकाची कुटुंबीय, उशिरा माहिती मिळालेल्या वारसदारांना, ग्रामीण भागातील विद्यार्थी, लाभार्थी ज्यांनी प्रक्रियेची माहिती उशिरा मिळते. राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत सकारात्मक असून यामुळे हजारो वारसदारांना आर्थिक न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 1 वर्षाच्या मर्यादेपेक्षा 5 वर्षाची मुदत ही मोठा दिलासा देणारी आहे. ज्यामुळे जर तुमच्या कुटुंबात अशा प्रकारची केस असेल तर वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.